नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. ढाब्यापेक्षा स्वादिष्ट पालक पनीर, त्यासोबत लुसलुशीत बटर नान आज आपण पाहणार आहोत. मुलांच्या आवडीची रेसिपी म्हटलं की मुले बोटे चाटून पुसून खातील, एवढी ही चवीला जबरदस्त पालक पनीर आणि बटर नान लागते. तर बटर नान तसेच पालक पनीर बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या छोट्या छोट्या टिप दिलेल्या आहेत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओ थोडासा मोठा आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला एका भांड्यामध्ये 2 वाटी मैदा घ्यायचा आहे. मैदा घेताना चालून घ्यायचा. अर्धा चम्मचभर बेकिंग पावडर घालून घ्यायची. पाव चम्मचभर खायचा सोडा घालायचा. चवीनुसार मीठ घालून घेतले आणि हे चम्मचनेच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी दही. तर दही घेताना फ्रेश दही घ्यायचे. व्यवस्थित हाताने दही सर्व पिठामध्ये एकजीव करून घ्यायचे. थोडे थोडे दूध घालायचे आणि दूध घालून आपल्याला हे कणिक सैलसर मळून घ्यायचं आहे. अजिबात घट्ट मळायचे नाही. तर आपल्याला कणिक भिजवण्यासाठी पाण्याचा वापर न करता दुधाचा वापर करायचा आहे आणि हे कणिक छान असे सैलसर मळून घ्यायचे. कणिक भिजवून घेतल्यानंतर 1 ते 2 चम्मचभर तेल घालून घेते आणि कणिक छान असे मऊसूत भिजवून घ्यायचे. तर व्यवस्थित असे हे कणिक मळून घ्यायचे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर इथे मी तेल लावून कणिक व्यवस्थित भिजवून घेतले. आता 20 मिनिट बाजूला ठेवूया. कणिक भिजते तोपर्यंत लगेचच आपल्याला पनीर बनवायचं आहे. तर त्यासाठी इथे मी पालक घेतला आहे. पालक स्वच्छ करून घेतला. देठं घ्यायचे नाहीत, फक्त पाने घ्यायची पालकचे आणि छान असं मला पालक भेटला आहे. तर गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी घालून घेतले. त्यामध्ये मीठ घालायचे पाव चम्मचभर आणि अर्धा चम्मचभर साखर घालून घ्यायची. साखर आणि मीठ घातले की पालकाचा जो रंग आहे ना तो तसाच्या तसा राहतो, हिरवागार. अजिबात ते काळं होत नाही, काळपट पडत नाही. त्यामुळे साखर यामध्ये जरूर घालायची. तर सर्वच पालक इथे मी घालून घेतलं आणि आपल्याला हा पालक आहे तो छान असं शिजवून घ्यायचा आहे. कच्चा पालक ठेवला तर आपल्या पालक पनीरची जी ग्रेव्ही आहे ना ती व्यवस्थित अशी लागत नाही. त्यामुळे पालक व्यवस्थित शिजवून घ्यायचा. तर पालक छान असा शिजला गेला आहे. आता लगेचच एका चाळणीवरती हा काढून घेतला. त्यानंतर लगेच थंड पाण्यामध्ये हा पालक घालून घ्यायचा. तर फ्रीजचं पाणी घ्यायचे एका बाउलमध्ये आणि त्यामध्ये हा पालक थंड पाण्यामध्ये घालून घेतला की कुकिंगची जी प्रोसेस असते ती तिथल्या तिथे बंद होते. आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक घालून घेतला. 2 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं घालून घेतली आणि हे मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं. तर इथे पाहताय तुम्ही रंग तर खूपच मस्त असा पालकचा आहे. लगेचच पनीर बनवायचं आहे. तर त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. 1 मोठा चम्मचभर तेल घालून घेतले. तेल घातल्यानंतर अर्धा चम्मचभर जिरे घालायचे. जिरे थोडेसे फुलले की बारीक चिरलेला लसूण घालायचं. तर लसूण पालकमध्ये खूप छान लागतो, त्यामुळे जास्तीचा लसूण यामध्ये घालून घ्यायचा. तर इथे 7 ते 8 पाकळ्या मी बारीक अशा क्रश करून घेतल्या आणि त्या इथे मी घालून घेतल्या आहेत. बारीक चिरलेला कांदा घालायचा. जेवढा जमेल तेवढा बारीक करून घ्यायचा कांदा. आणि कांदा इथे मी मीडियम साईजचा 1 कांदा घालून घेतला आहे. तर इथे पाहताय तुम्ही किती मी बारीक कापून घेतला आहे कांदा. त्यानंतर टोमॅटो घालायचा 1. तर टोमॅटोसुद्धा बारीकच करून घालायचा आहे. जेवढा जमेल तेवढा कांदा आणि टोमॅटो बारीक करून घालायचा. व्यवस्थित हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर अर्धा चम्मचभर गरम मसाला आणि 1 मोठा चम्मचभर पालक पनीर मसाला मिळतो तो इथे मी घालून घेतला आहे. त्याने याची चव आहे, टेस्ट आहे ती खूप जबरदस्त येते. जसे ढाब्यावर मिळते ना त्याच पद्धतीने हे पालक पनीर तयार होते. त्यामुळे पालक पनीर मसाला यामध्ये जरूर घाला.
त्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली पालकची ती इथे मी सर्व घालून घेतली. व्यवस्थित तेलामध्ये हे परतून घ्यायचे. छान असे परतून घेतल्यानंतर हे घट्ट आहे तर त्यासाठी इथे मी पाणी घालून घेते. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच इथे थोडेसे पाणी घालून घेतले आणि तेच पाणी यामध्ये घालून घ्यायचे. अजून हे थोडेसे घट्ट वाटत आहे त्यामुळे इथे थोडेसे पाणी अजून मी घालून घेते आणि हे छान असे एकजीव करून घ्यायचे. पाहताय तुम्ही रंग तर खूपच सुरेख आलेला आहे. अजिबात आपला पालकचा रंग बदललेला नाही आहे, हिरवागारच आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे. अर्धवट झाकण ठेवायचे आणि गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा. मध्यम आचेवरती एक उकळी काढून घ्यायची. जास्तसुद्धा आपल्याला पालकची ग्रेव्ही आहे ती शिजवून घ्यायची नाही आहे, कारण अगोदरसुद्धा आपण पालक शिजवून घेतलेला आहे. तर एक उकळी आल्यानंतर झाकण काढून घेतले. इथे पाहताय तुम्ही परतला एकजीव करून घेतले. त्यानंतर अगदी शेवटी आपल्याला यामध्ये घालायचं आहे पनीर. तर पनीर पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर ते कापून घ्यायचे आणि नंतर ग्रेव्हीमध्ये हे सर्व पनीर घालून घेतले. तरी ते मी 1/2 किलो पनीर पूर्ण घालून घेतले आहे. अगदी हलवारपणे हे एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे, नाहीतर पनीर आहे ते ग्रेव्हीमध्ये तुटलं जातं. तर व्यवस्थित एकजीव करून घेतले. त्यानंतर गॅसचा फ्लेम मंद ठेवला आहे. 1 चम्मचभर बटर घालून घेतला, कारण ढाब्यावरची कोणतीही डिश असू दे त्यामध्ये बटर हा आलाच तरच या रेसिपीला चव जबरदस्त येते, टेस्ट छान येते. त्यानंतर यामध्ये कसुरी मेथी घालायची. तर अर्धा चम्मचभर कसुरी मेथी हातावरती थोडीशी क्रश केली आणि ती घालून घेतली. व्यवस्थित परतला चम्मचने एकजीव करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला अगदी शेवटी दुधावरची साय घालायची आहे, किंवा तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल ती तुम्ही इथे घातलात 1 ते 2 चम्मचभर तरीसुद्धा चालेल. आणि इथे आपले पालक पनीर मस्त असे तयार झालेले आहे. अगदी झटपट तयार होते. पालक पनीर बाजूला ठेवूया. लगेचच कणिकडे वळूया. कणिकसुद्धा छान असे भिजले गेले आहे 20 मिनिटांमध्ये. तर हाताने हे व्यवस्थित मळून घेतले परतला. तर आपल्याला कणकेचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने जसे आपण चपातीसाठी गोळे तयार करतो त्याच पद्धतीने हे गोळे तयार करून घेतले. त्यानंतर पोळपाटाला थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि लाटणीला सुद्धा तेल लावून घेतले. त्यानंतर आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि गोळा आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. याची पोळी तयार करून घ्यायची आहे. तर जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही पोळी लाटायची, थोडी मीडियमच आकाराची ही पोळी लाटून घ्यायची. अशा पद्धतीने खरंच पालक पनीर आणि बटर नान म्हटलं तर कॉम्बिनेशनच खूप मस्त वाटतं. अगदी खायच्या अगोदरच आपल्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं. हे खरं आहे ना, खरंच जबरदस्त हे कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर यामध्ये थोडीशी कलुंजी घालून घेतली, म्हणजे दिसायला खूप छान दिसेल. आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि लाटणीने हे थोडंसं लाटून घ्यायचं. आता इथे पाहताय किती सुंदर दिसत आहे आपले नान. काढून घ्यायचे हातावरती. त्यानंतर पाणी तळाला लावून घ्यायचे अशा पद्धतीने आणि हे असेच गरमागरम तव्यावरती ठेवून घ्यायचे. तर तवासुद्धा गरम असायला हवा आणि हे छान असे शेकून घ्यायचे एका बाजूने. त्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहे. तर तवा पलटी करून घेते अशा पद्धतीने. तर थोडंसं वरूनच अशा पद्धतीने हे नान आहे ना ते शेकून घ्यायचं आहे गॅसवरती आणि इथे मी शेकून घेतले. त्यानंतर इथे भरपूर सारं बटर लावायचं आहे. तर बटर नान म्हटलं की बटर तर आलंच, त्यामुळे इथे मी बटर लावून घेतले. तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बटर नान तयार करून घ्यायचे आहेत. खरंच जबरदस्त हे बटर नान तयार झालेले आहेत. एकदा बनवलात ना तर लहान मुले सारखेच तुम्हाला बनवायला लावतील, एवढे हे पालक पनीर आणि बटर नान छान लागते. तर हॉटेलला जाण्यापेक्षा किंवा ढाब्यावरती जाण्यापेक्षा अशाच पद्धतीने तुम्ही घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने पालक पनीर आणि बटर नान एकदा नक्कीच ट्राय करून पहा. किती लुसलुशीत हे बटर नान तयार झालेले आहे. तसेच पालक पनीरसुद्धा एका प्लेटमध्ये इथे मी सर्व करून घेतले आहे.
काय जबरदस्त दिसते, त्यापेक्षा हे चवीला सुद्धा खूपच छान झाले होते. तर काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुवर्णस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.